आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी भाग 6। कॉलेजच्या साहित्य संस्कृती मंडळाने प्राध्यापक व बोधे यांचे व्याख्यान आयोजित केले होते। साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष या नात्याने बोधे सरांना आपल्या कॉलेजात आणण्याची जबाबदारी अविनाशने स्वीकारली होती। एका मोठ्या साहित्यिकाचा सहवास आपणाला लाभणार याचा अविनाशला मनस्वी आनंद झाला होता। प्राध्यापक बोधे निरेला एका कॉलेजात प्राध्यापक म्हणून काम करीत होते। त्यांच्या ग्रामीण जीवनावरील चांगल्या 50-60 कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या होत्या। ग्रामीण कादंबरीकार म्हणून त्यांच्या नावाभोवती प्रसिद्धीचे वलय निर्माण झाले होते। सातारा कोरेगावच्या शेजारी असलेले दुधी हे त्यांचे जन्मगाव। त्यांनी MA पर्यंतचे शिक्षण अत्यंत हलाखीत आणि जिद्दीने पुरे केले होते। साहित्य प्रांतात त्यांनी ग्रामीण कादंबरीकार म्हणून आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते। व्याख्यानाचा कार्यक्रम होता। त्याच्या आदल्या दिवशी अविनाश भाड्याची जीपगाडी घेऊन निरेला गेला। रात्री बोधे सरांच्या घरी राहिला। रात्रीला जेवणखाण झाल्यावर मराठी साहित्य या विषयावर बोधे सरांबरोबर सखोल चर्चा केली। ग्रामीण कादंबरी या विषयावरची चर्चा चांगलीच रंगली। अविनाशला आवडत्या लेखकाचा सहवास लाभल्यामुळे तो भलताच खुश झाला। त्या रात्री उशिरापर्यंत जागरण झाले असूनही सकाळी लवकर उठून प्रातःविधी उरकून स्नान करून लवकर निघण्याची तयारी केली। चहा झाल्यावर जीप गाडी कोल्हापूरला जाण्यासाठी निघाली। निरेपासून कोल्हापूरला येईपर्यंत गाडीत बोधे सरांबरोबर अविनाशची साहित्यावर चर्चा चालली होती। साहित्यावर चर्चा इतकी रंगली की कोल्हापूर केव्हा आले याचे भानही त्यांना राहिले नाही। 12 वाजेपर्यंत जीपगाडीने कोल्हापूरला गाठले होते। जीप कॉलेजच्या ग्राउंडवर येऊन उभी राहिली। जीपमधून उतरून पाहुणे प्राचार्यांनी भेटण्यासाठी त्यांच्या हॉलमध्ये गेले। त्यावेळी कॉलेजचे प्राचार्य रा.कु. कणवरकर होते। साहित्यावर जीवापाड प्रेम करणारे साहित्य पंढरीचे वारकरी होते। इकडे कॉलेजच्या भव्य सभागृहात अविनाशने कार्यक्रमाची सर्व तयारी केली। दुपारची सुट्टी झाल्यावर 3 वाजता कार्यक्रम घेण्याचे ठरले होते। दुपारी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने सभागृह खचाखच भरून गेले। सर्व प्राध्यापक वर्ग व्यासपीठावर उपस्थित झाला। प्राचार्यांसोबत प्रमुख पाहुणे व्यासपीठावर अवतीर्ण झाले। सगळ्या वातावरणात शांतता पसरली। सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी अविनाशने स्वीकारली होती। नियोजनाप्रमाणे अविनाशने प्रास्ताविक करण्यास सुरुवात केली। व्यासपीठावरील प्राध्यापक वर्ग, प्राचार्य कणवरकर साहेब, विद्यार्थी बंधू भगिनींनो, आजच्या सभेचे प्रास्ताविक करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे। मी सुरुवातीला आजच्या कार्यक्रमाचे प्रयोजन काय ते सांगणार आहे। विद्यार्थी वर्गात साहित्य वाचनाची तसेच लिहिण्याची आवड निर्माण व्हावी, वक्तृत्व गुण वाढीस लागावेत यासाठीच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। आजच्या कार्यक्रमाला वक्तेही तसे नामवंत भेटले आहेत। ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मोठी भाग्याची गोष्ट आहे। बोधे सर निरेला एका महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करतात। त्यांनी ग्रामीण कादंबरीचे विपुल लेखन केले आहे। त्यांच्या नावावर 50-60 ग्रामीण कादंबऱ्या आहेत। त्यांच्या काही कादंबऱ्यांच्या दुसऱ्या आवृत्त्याही निघालेल्या आहेत। नामवंत कादंबरीकार म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात त्यांचा लौकिक आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग असतो। रानपालखी या नावाने त्यांनी स्वतःचे आत्मचरित्रपर लेखनही केले आहे। मराठी साहित्य क्षेत्रात त्यांना मानाचे स्थान आहे। आपल्या कॉलेजचे भाग्य म्हणून असले गुणी वक्ते आपल्याला लाभले। त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळ दुधी या खेड्यात झाला। ते आपल्या व्याख्यानातून विद्यार्थी वर्गाला चांगले मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा करून मी पाहुण्यांची ओळख संपवितो आणि आता प्राध्यापक व बोधे यांचे व्याख्यान होईल असे जाहीर करतो।
बोधे सरांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन करावे म्हणून मी त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा प्राध्यापक व बोधे व्याख्यानासाठी उभे राहिले आणि त्यांनी बोलण्यास सुरुवात केली. व्यासपीठावरील प्राध्यापक वर्ग, आजच्या सभेचे अध्यक्ष प्राचार्य कणवरकर साहेब आणि उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनो, आपल्या कॉलेजच्या वतीने व्याख्यानासाठी माझी निवड करण्यात आली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. मी विद्यार्थी दशेतूनच लेखनास प्रारंभ केला. लेखन करण्याच्या सुरुवातीच्या काळात लघुकथा लिहिण्यापेक्षा कादंबरी लेखनालाच हात घातला आणि एकापाठोपाठ एक अशा कादंबऱ्या लिहित राहिलो. सुरुवातीपासूनच मी कधी प्रकाशनाला पैसे देऊन कादंबरी प्रकाशित केली नाही. सुरुवातीच्या काळात प्रकाशक कादंबरीला मानधन अति अल्प देत होते हे खरे, पण माझ्या 10 कादंबऱ्या प्रकाशित झाल्यावर, साहित्य क्षेत्रात माझे नाव झाल्यावर मला चांगले मानधन मिळू लागले. पुण्यातील सुप्रसिद्ध मेनका प्रकाशन माझ्या कादंबऱ्या प्रसिद्ध करू लागले. मला मोठा लेखक करण्यात मेनका प्रकाशनाचा हात आहे. विद्यार्थी दशेत असल्यापासून मला अण्णाभाऊ साठ्यांचे साहित्य आवडायचे. व्यंकटेश माडगूळकर, वा दिघे, रणजित देसाई, देवदत्त पाटील यांचे साहित्य मला आवडायचे. मी ग्रामीण शैलीत विपुल लेखन केले. माझ्या आजवर चांगल्या 60 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. माझा एक स्वतंत्र वाचक वर्ग निर्माण झाला आहे. वाचकांच्या प्रतिक्रिया मला नेहमी येत असतात. माझ्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळात मी वाचकांच्या सर्व पत्रांना उत्तरे लिहित असे. माझ्या बऱ्याच कादंबऱ्या चांगल्या गाजल्या. प्रख्यात टीकाकारांनी माझ्या लेखनशैलीची स्तुती केली. माझ्या काही कादंबऱ्याच्या दुसऱ्या आवृत्त्या निघाल्या. साहित्य संमेलनात माझा सहभाग होऊ लागला. शाळा कॉलेजातून मला व्याख्यानासाठी बोलावणी येऊ लागली. पुढे मला व्याख्यानासाठी इतकी निमंत्रणे येऊ लागली की त्यामुळे मला लेखन करायला वेळ कमी पडू लागला. तेव्हा मी व्याख्यानाचे मानधन म्हणून 5,000 मागू लागलो. 5,000 मानधन देऊनही व्याख्यानासाठी मला निमंत्रणं येऊ लागली. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की साहित्य निर्मितीचा आनंद जगातील सर्वश्रेष्ठ आनंद आहे. त्या आनंदाची दुसऱ्या कशाशी तुलना करता येत नाही. त्याकरिता आपण मराठी साहित्याचे आवडीने वाचन करावे, तसेच साहित्य लेखनाचा सराव करावा. आता मी आपल्यापुढे वा दिघे ते आजचे तरुण कादंबरीकार रानन खान पर्यंतच्या निवडक कादंबरीकारांचा आढावा मांडतो. इतक्या साहित्यिकांनी आपापल्या परीने मराठी साहित्य समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणही आगामी काळात लेखन करून मराठी साहित्यात मोलाची भर घालावी हीच आपल्याकडून अपेक्षा. त्यासाठी मराठी साहित्याचे आवडीने भरपूर वाचन करा आणि साहित्य लेखनाचा सराव करा. प्राचार्य कणवरकर साहेब माझे गुरु असल्यामुळे मी मानधनाची अपेक्षा न करता व्याख्यानाचे निमंत्रण स्वीकारले. साहेबांनी आपल्या कॉलेजात मला व्याख्यान देण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी प्राचार्य साहेबांचा ऋणी आहे. आपल्या सेवेसाठी माझ्या हातून आगामी काळात चांगली प्रखर साहित्य निर्मिती घडावी अशी परमेश्वर चरणी विनवणी करून मी आपले व्याख्यान इथेच संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रमुख पाहुणे प्राध्यापक बोधे यांचे व्याख्यान संपल्यावर सभेचे अध्यक्ष प्राचार्य कणवरकर यांचे अध्यक्षीय भाषण उत्तम झाले आणि वाङ्मय मंडळाचा कार्यक्रम साकार झाला. प्रकरण 6 येथे समाप्त. आक्रोश, विलास गोरे.